हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळची सुरुवात अशी मस्त सुंदर अशा धुक्याच्या चादरीने झाली. आम्ही आज चाललेलो आहे देवदर्शनासाठी. सकाळी लवकरच उठले होते, स्वयंपाक वगैरे आवरला होता, पण काही शूट नाही केलं मी, का तर मला लवकर आवरून यायचं होतं. मी, आमचे जाऊबाई, आमचे दीर, मुलं हे सगळेजण आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो साताऱ्याला. तर हा आहे आमचा कात्रजचा बोगदा. मल्हार पहिल्यांदाच बोगद्याचा प्रवास अनुभवणार होता. असा मल्हारला प्रचंड प्रवास आवडतो. 4 व्हीलर म्हणा, बस म्हणा, रिक्षा म्हणा किंवा अगदीच पायी जरी चालायचं म्हटलं तरी सुद्धा मल्हार प्रवासाला अजिबात थकत नाही. तर आम्ही 11च्या सुमारास पोचलो होतो. तर आमचा कुलदैवत खंडोबा आहे. हे श्री क्षेत्र पाली येथे आहे. खूप दिवस झाले आम्ही देवदर्शनाला आलोच नव्हतो. तर म्हटलं आता चला देवदर्शन पण करून घेऊया. माझ्या प्रेग्नन्सीमुळे, परत मल्हार लहान असल्यामुळे मला देवदर्शनासाठी येताच आलं नाही. त्याच्यामुळे आज तो दिवस उगवला आणि आम्ही अचानकच आमचं ठरलं की देवदर्शनाला आपण जाऊन यायचं. तर आम्ही पोचलो होतो. तर हे जे ठिकाण आहे ना, ते इथं देवाचं लग्न लागतं म्हाळसा देवीसोबत. आणि त्याच्या शेजारीच हे जे घर, पुजारीचं घर आहे. पुजाऱ्याच्या घरात सुद्धा ना देवाची सुंदर अशी मूर्ती वगैरे आहे. तर आम्ही इथे पहिल्यांदा दर्शन घेतो आणि मग मेन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो. तर आम्ही इथे सगळ्यांनी मिळून अशी आरती केली देवाची. आरती झाल्यानंतर देवीची ओटी भरली आम्ही. नारळ वगैरे वाहिले आणि ओटीत आमच्यासुद्धा नारळ वगैरे घेतले. भंडारा वाहिला. अगदी प्रसन्न असं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. आतलं तर जास्त शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे बाहेरूनच घेतलं. गर्दी कमी होती. आम्ही अशा ऑड दिवशीच गेलो होतो, रविवारी गेलो नव्हतो. त्याच्यामुळे गर्दी फार कमी होती. आम्हाला पेढे वाटायचे होते. मला नवसाचा घोडा व्हायचा होता. तर मी ते काही शूट केलं नाही, पण आता मंदिर तर तुम्हाला दाखवते. बहुतेक तरी खंडोबाचे मंदिर ना असे पायऱ्या चढून वगैरे आहेत. जसं की आमचा कुळदैवत सोलापूरमध्ये बाळ्यामध्ये आहे खंडोबाचंच माहेरचा. तर तिथे सुद्धा काही पायऱ्या चढूनच मंदिर आहे. जेजुरीचं तर सर्वांना माहीतच आहे, पायऱ्या चढूनच गडावर आपल्याला जावं लागतं मंदिराला. पण पालीमध्ये इथं असं नाही आहे, खालीच मंदिर आहे. सुंदर असा भव्य मंदिराचा परिसर आहे. खूप छान वाटतं इथे. गर्दी कमी असल्यामुळे दर्शन खूप छान झालं आमचं. त्याच्यानंतर ह्या तिघांची अशी मस्ती चालली होती. एकमेकांच्या अंगावरती भंडारा उधळत होते, मंदिरावरती भंडारा गोळा करून उधळत होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या पाठीमागे म्हसोबा देवाच्या पाया पडायला. त्यानंतर मिळून सर्वांनी जेवण पण केलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. तर सकाळी लवकर निघाला असल्यामुळे गाडीत सगळेजण झोपून गेले होते. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.